नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर काय बघणार आहे की जे विद्यार्थ्यांनी आता एमएसटी सीईटी चे 2 अटेम्प्ट दिले त्या विद्यार्थ्यांनी मार्क्स मोजलेच असेल, आन्सर की रिलीज झाल्या सेकंड अटेम्प्टची सुद्धा त्या विद्यार्थ्यांनी त्यांचे मार्क्स मोजलेच असतील आणि आता लवकरच सीईटी एमएसटी सीईटी चा रिझल्ट लागेल पीसीएम किंवा पीसीबी चा. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आता जे विद्यार्थी 10वी पास आउट झालेले आहे आता त्यांना पुढे पॉलिटेक्निकला प्रवेश घ्यायचा असेल, मुंबई मधले जे काही टॉप 10 कॉलेजेस आहेत एमएसटी सीईटी रिलेटेड, जे विद्यार्थी आता सीईटी देऊन बीटेक कडे जाणार आहे आवडत्या ब्रांच नुसार सीए असेल, तुमची मेकॅनिकल असेल, सिव्हिल असेल, आयटी असेल, जे काही एआयडीएस असेल, जे काही चांगल्या चांगल्या ब्रांच आहे त्यामध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायची असेल तर मुंबई मधले टॉप 10 कॉलेजेस कोणते आहे, त्याचं फी स्ट्रक्चर किती असणार, प्लस त्याचबरोबर त्याचं जे काही हॉस्टेल फॅसिलिटी आहे का, आणि त्याचबरोबर त्या कॉलेजेसचं कट ऑफ किती असणार, सर्वात महत्वाचं म्हणजे तर सविस्तर जी काही माहिती आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. 2 in 1 आपण घेऊन आलेलं म्हणजे पॉलिटेक्निक त्याचबरोबर एमएसटी सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी एकाच कॉलेजेसमध्ये दोन्ही कोर्स एकाच कॉलेजमध्ये असणार आहे. सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. तर चालू करूया आता व्हिडिओसाठी. त्या पहिले आपण सविस्तर आता बघणार आहे की आपला जो प्लॅन आहे बघा, जे काही एमएसटी सीईटी प्लस त्याचबरोबर पॉलिटेक्निक ऍडमिशन 2026 प्रीमियम पेड काउन्सिलिंग घेऊन आलोय आपण. त्यामध्ये आपली फीस किती असणार, 1999 असणार करे एक्सपर्ट इंडियाची, बरोबर. त्यामध्ये काय मिळणार विद्यार्थ्यांना, स्टुडंटला मिळणार त्यामध्ये सुविधा, रजिस्ट्रेशन मध्ये 100% ऍडमिशन करून मिळणार, रजिस्ट्रेशन प्लस ऍडमिशनची 100% गॅरंटी घेतो आपण. त्यानंतर ऑल कॅपराउंड प्रोसेस केला जाईल आपल्याकडून. त्यानंतर तुमचे जे काही ड्रीम कॉलेजेस आहे प्लस त्याचबरोबर ब्रँचेस तुमच्या आवडत्या ब्रांच मध्ये आपण ऍडमिशन करून देतो. त्याचबरोबर प्रिव्हियस इयरचे कट ऑफ किती असणार कॉलेजचे ते सुद्धा आपण विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करत असतो. त्यानंतर कॉलेजेस फी स्ट्रक्चर किती असणार ते सुद्धा आपण प्रोव्हाइड करतो. हॉस्टेल फॅसिलिटी इन्फॉर्मेशन म्हणजे हॉस्टेल आहे का त्या कॉलेजेसला, किती फीस असणार ते सुद्धा आपण विद्यार्थ्याला गाईड करत असतो. त्यानंतर गर्ल्स एज्युकेशन गायडन्स म्हणजे मुलींना एज्युकेशन फ्री आहे का, त्याच्यामध्ये सुविधा काय आहे, अजून त्याच्यामध्ये गर्ल्सला एज्युकेशन मध्ये कोणत्या कोणत्या फॅसिलिटी आहे ते सुद्धा आपण विद्यार्थ्याला प्रोव्हाइड करत असतो आपल्या पेड काउन्सिलिंगला जॉईन झाल्याच्या नंतर. त्यानंतर स्टुडंट आणि पॅरेंट्ससाठी विशेष मार्गदर्शन आपण विद्यार्थ्यांना आणि पालकांना करत असतो. तर हा जो पूर्ण प्लॅन आहे याच्यामध्ये आपण 100% ऍडमिशन आपण विद्यार्थ्याला करून देतो. फक्त प्लॅन जॉईन करायचा, प्लॅन कसा जॉईन करायचा हे जर माहिती नसेल तर आपल्या व्हॉट्सअप कम्युनिटीला जॉईन करा, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही आपल्या ग्रुपला जॉईन होऊ शकता. ग्रुपला जॉईन झाल्याच्या नंतर ऍडमिनला मेसेज करायचा आहे, डायरेक्ट मेसेज करायचा आहे की आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग. आमच्या टीम कडून किंवा ऍडमिन कडून तुम्हाला कॉल येईल आणि तुमचं जे काही काउन्सिलिंग आहे जॉईन केलं जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आता चालू करूया व्हिडिओसाठी. जे काही महाराष्ट्राचे मुंबईचे टॉप 10 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहे त्या कॉलेजेसचा कट ऑफ किती असणार, फी स्ट्रक्चर किती असणार, हॉस्टेल किती असणार, हॉस्टेलची सुविधा असणार की नाही ते सुद्धा बघणार आहे. तर बघा, कट ऑफ, सीईटी स्कोर, फीस, हॉस्टेल फॅसिलिटी, त्याचबरोबर एमएसटी सीईटी प्लस पॉलिटेक्निक दोन्ही म्हणजे बीटेक साठी पण आणि डिप्लोमा साठी पण सुद्धा आपण जे काही कॉलेजेस आहेत ते बघणार आहे. तर त्याचबरोबर बरं, आता 10 नंबरचं कॉलेज घेतलेलं आहे आपण, मागून पुढे सुरुवात करणार आहे. तर त्याच्यामध्ये 10 नंबरचं जे कॉलेज आहे एफआर कॉन्सिकाओ रॉड्रिगेज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मुंबई, तर डिप्लोमा आणि बीटेक साठी सुद्धा हे कॉलेज असणार आहे. त्या कॉलेजमध्ये आता सीईटी स्कोरचं जर बघितलं आपण 110 ते 25 प्लस जर तुमचे मार्क्स येत असतील आन्सर की नुसार आणि तेच त्याचबरोबर पर्सेंटाईल नुसार जर आपण बघितलं तर 90 ते 95% तुम्हाला असायला हवे या कॉलेजेससाठी आणि सीईटी स्कोर साठी. त्यानंतर पॉलिटेक्निक साठी जर बघितलं आपण 75 ते 85 प्लस तुम्हाला या ठिकाणी मार्क असायला हवे. कॉलेजेसची जर फीस बघितली आपण तर 1 लाख ते 1.5 लाखाच्या दरम्यान पर इयर फीज असणार आहे. हॉस्टेलची फॅसिलिटी जर बघितली तर लिमिटेड आहे, म्हणजे कॉलेजेसला सीट आहे हॉस्टेलसाठी पण ते लिमिटेड आहे, बरोबर. तर आता आपण नेक्स्ट कॉलेजकडे जाणार आहे, 9 नंबरचं कॉलेज. आता त्या कॉलेजचं बघू शकता तुम्ही, डॉन बॉस्को इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई, बरोबर. त्या कॉलेजचं सीईटी स्कोर नुसार जर बघितलं आपण आन्सर की नुसार जर 115 ते 130 जर मार्क्स येत असतील आणि पर्सेंटाईल 88 ते 94 प्लस येणार असेल तर हे कॉलेज तुम्हाला मिळू शकतं. त्याचबरोबर पॉलिटेक्निक साठी जर बघितलं तर 75 ते 82 प्लस जर तुमचे पर्सेंटाईल येत असेल 10th तर तुम्हाला पॉलिटेक्निकला सुद्धा ऍडमिशन मिळू शकेल. आणि फी स्ट्रक्चर कडे जर बघितलं 1 लाख ते समजा 1.5 लाखाच्या दरम्यानच समजा पर इयर फीज असू शकते, म्हणजे असणार आहे, बरोबर. त्यानंतर हॉस्टेल फॅसिलिटी जर बघितलं तर या कॉलेजला हॉस्टेल फॅसिलिटी अवेलेबल नाही, पण नियर बाय जे काही आहे त्या तुम्हाला हॉस्टेल मिळून जाईल, बरोबर.
आता नेक्स्ट कॉलेजकडे येणार आहे आपण, जे की 8 नंबरचं कॉलेज आहे. त्या कॉलेजचं नाव आहे, मोस्ट पॉप्युलर कॉलेज आहे, भारती विद्यापीठ डीम्ड कॉलेज आपण ज्याला म्हणतो, जे की इंजिनिअरिंगचं नवी मुंबईमध्ये कॉलेज असणार आहे. सीईटी स्कोर नुसार जर बघितलं आपण, सीईटी स्कोर नुसार मार्क जर बघितले तर कमीत कमी 120 ते 135 प्लस तुम्हाला मार्क असायला हवे. पर्सेंटाईल नुसार जर बघितलं आपण 90 ते 95 प्लस तुम्हाला मार्क असायला हवे. त्याचबरोबर पॉलिटेक्निकचा जर विचार केला 10 नंतर तर 75 ते 85 प्लस तुम्हाला मार्क असायला हवे. त्याचबरोबर जर फी स्ट्रक्चर कडे जर गेलो आपण तर 1,20,000 असू शकते, आणि जर का आपण पॉलिटेक्निक किंवा बीटेक साठी जर बघितलं 1.5 लाख परत पर इयर जाऊ शकते तुमची फीस. हॉस्टेल सुविधा अवेलेबल आहे कॉलेजमध्ये, तुम्हाला हॉस्टेल सुद्धा मिळणार आहे. त्याचबरोबर आता आपण जे काही 7 नंबरचं कॉलेज आहे, 7 नंबरचं जे काही कॉलेज आहे आपण त्या कॉलेजकडे वळणार आहे. आता त्या कॉलेजचं नाव आहे ठाकूर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी मुंबई. बरोबर, एक कॉलेज असणार आहे. या कॉलेजचा सीईटी स्कोर नुसार जर बघितलं आपण तर 130 ते 145 प्लस असणार आहे. पर्सेंटाईल नुसार जर बघितलं तर 94 ते 97 प्लस असणार आहे. बरोबर, त्याचबरोबर पॉलिटेक्निक साठी जर विचार केला 10 नंतर तर 80 टू 88 पर्यंत जर बघितलं तर या ठिकाणी पर्सेंटाईल असणार आहे तुमचे. आणि फी स्ट्रक्चर कडे जर गेलो आपण 1,07,000 जे काही दरम्यान तुमची पर इयर फीज असणार आहे. त्याचबरोबर हॉस्टेल फॅसिलिटी जर बघितलं या कॉलेजमध्ये तुम्हाला हॉस्टेल सुद्धा अवेलेबल असणार आहे. बरोबर, आता त्याच नंतर आपण आता बघणार आहे नेक्स्ट कॉलेज. नेक्स्ट कॉलेजचं नाव आहे तुमचं 6 नंबरचं कॉलेज सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मुंबई. त्या मुंबईच्या कॉलेजचं सीईटी स्कोर नुसार जर बघितलं आपण कमीत कमी 145 ते 160 प्लस तुमचा मार्क्स असायला हवे. त्याचबरोबर पर्सेंटाईलचा विचार केला तर 98 प्लस तुम्हाला सर्वात जास्त हा पर्सेंटाईल या ठिकाणी या कॉलेजमध्ये कट ऑफ असणार आहे. त्याचबरोबर आता पॉलिटेक्निक साठी जर बघितलं तर 88 वा 92 प्लस तुम्हाला मार्क असायला हवे. फीस जर बघितलं ऍडेड किंवा लो, म्हणजे लो ही असू शकते किंवा नाही का ऍडेड नुसार तुमची जी काही फीस आहे आता 2026चा लेटेस्ट फी स्ट्रक्चर नाही आलेले, त्याच्यामुळे त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं नाही आपण त्यामध्ये. तर हॉस्टेलची सुविधा बघितलं तर हॉस्टेल अवेलेबल आहे या ठिकाणी. बरोबर, तर आता नेक्स्ट कॉलेजकडे जाणार आहे आपण. नेक्स्ट कॉलेजकडे जर गेलो तर त्याच्यामध्ये जे काही 5 नंबरचं कॉलेज आहे हे पण सुद्धा प्रसिद्ध कॉलेज आहे, के सोम्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मुंबई. त्याच कॉलेजचा जर सीईटीचा स्कोर बघितला आपण मार्क्स नुसार जर बघतोय 140 ते 155 प्लस तुमचा जो काही मार्क्स असणार आहे. आणि पर्सेंटाईल नुसार जर बघितलं तर 95 टू 98 प्लस असणार आहे. आणि त्याचबरोबर पॉलिटेक्निक 10th नंतर जर बघत असाल तर 85 टू 90 प्लस तुमचा जो काही 10 ला मार्क असायला हवे. त्याचबरोबर फी स्ट्रक्चर कडे जर वळवलं आपण तर 2 लाख पर इयर तुमची फीस असू शकते. त्याचबरोबर जर हॉस्टेल फॅसिलिटी जर बघितलं तर अवेलेबल आहे या ठिकाणी, हॉस्टेल आहे ती फॅसिलिटी अवेलेबल आहे या कॉलेजेसमध्ये. आता नेक्स्ट कॉलेजकडे वळणार आहे तर 4 नंबरचं जे कॉलेज आहे त्या कॉलेजचं नाव आहे थाडोमल शहानी इंजिनिअरिंग कॉलेज ऑफ मुंबई. बरोबर, त्या कॉलेजचं सीईटी स्कोर नुसार जर बघितलं तर 148 ते 160 प्लस तुमचं जे काही मार्क्स असायला हवे. आणि पर्सेंटाईल नुसार जर बघितलं तर 97 टू 99 असायला हवे. आणि पॉलिटेक्निकचा जर विचार केला 10 नंतर तर 86 ते 90% तुम्हाला असायला हवे. आणि फी स्ट्रक्चर कडे जर वळालं 1,08,000 पर इयर तुमची फीस असू शकते. त्याचबरोबर हॉस्टेलची सुविधा लिमिटेड आहे, म्हणजे जे काही हॉस्टेलचे सीट आहे ते लिमिटेड आहे कॉलेजेसमध्ये. आता नेक्स्ट कॉलेजकडे आपण वळणार. त्या कॉलेजचं नाव आहे बघा द्वारकादास जे सांगवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मुंबई. बरोबर, या कॉलेजचं सीईटी स्कोर नुसार म्हणजे मार्क्स नुसार किती असणार आहे 150 ते 165 प्लस असणार आहे. त्याचबरोबर पर्सेंटाईलचा विचार केला तर 98 ते 99 प्लस असणार आहे. त्याचबरोबर पॉलिटेक्निकचा जर विचार केला आपण तर 88 ते 92 तुम्हाला 10वीला मार्क असायला हवे पॉलिटेक्निकच्या ऍडमिशनसाठी. फी स्ट्रक्चर कडे जर वाढत तर 2 लाख पर इयर तुमची फीज असणार आहे. हॉस्टेलची सुविधा बघितली तर नियर बाय हॉस्टेल आहे ते अवेलेबल नाही. तुम्ही नियर बाय जर गेलात तर तुम्हाला हॉस्टेल मिळून जाईल. बरोबर, त्याचबरोबर आता नेक्स्ट कॉलेजकडे वळणार आहे आपण. आता 2 नंबरचं जे कॉलेज येतं टॉप 2nd नंबरचं जर कॉलेज बघितलं सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई. तर या कॉलेजचं सीईटी स्कोर नुसार जर बघितलं तर 160 ते 72 प्लस असणार आहे. तर मार्क्स जर बघितले तर आणि पर्सेंटाईल नुसार 99 प्लस या कॉलेजचा कट ऑफ असणार आहे. म्हणजे सगळ्यात जास्त हा कट ऑफ जाणारं कॉलेज म्हणजे सरदार पटेल मुंबईचं कॉलेज असणार आहे. त्याचबरोबर जर आपण त्यांच्या मार्क्स वरती जर या कॉलेजला पॉलिटेक्निकला प्रवेश घ्यायचा असेल तर 90 ते 94 मार्क्स असायला हवे. त्याचबरोबर फी स्ट्रक्चर कडे जर आलं तर 1,08,000 किंवा 2 लाख पर इयर तुम्हाला फीस असणार आहे या कॉलेजची. हॉस्टेलची सुविधा अवेलेबल आहे या कॉलेजेसमध्ये. तर आता टॉप 10 मधलं सगळ्यात फर्स्ट नंबरचं जे कॉलेज आहे आता आपण ते बघणार आहे. तर त्याच्यामध्ये येतं सगळ्यात टॉपचं कॉलेज म्हणजे व्हीजीटीआय मुंबईचं. व्हीजीटीआय कॉलेज सगळ्यात फेमस आहे, तुम्हाला माहित असेल. तर व्हीजीटीआय कॉलेजचं जर बघितलं आपण जे काही वीर माता जिजाबाई टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट मुंबईचं जे कॉलेज आहे
त्या कॉलेजचं सीईटी स्कोर किती असणार आहे, 165 टू 80 प्लस तुमचा जो काही मार्क्स आलेले पाहिजे. आणि पर्सेंटाईल नुसार जर बघितलं तर 99.5 प्लस तुम्हाला असायला हवे, म्हणजे तुम्हाला या कॉलेजचा सगळ्यात जास्त जो काही कट ऑफ आहे तो बघायला मिळतो. त्याचबरोबर 10चं जर बघितलं पॉलिटेक्निक 92 ते 96% पर्सेंटाईल तुम्हाला असायला हवे. आणि फी स्ट्रक्चर कडे जर वळालं तर 80,000 ते 90,000 पर इयर फीज असणार. या कॉलेजेसमध्ये तुम्हाला जे काही मेरिट थ्रू ऍडमिशन मिळतात आणि हॉस्टेलची सुविधा अवेलेबल आहे कॉलेजमध्ये, खूप टॉप मोस्ट कॉलेज आहे. तर या कॉलेजेसमध्ये तुम्हाला ते मिळणार आहे. बरोबर. तर आता आपण इम्पॉर्टंट नोट कडे येऊ. आता इम्पॉर्टंट नोट मध्ये काय दिलेली क्लिअरली बघा की हे एक्सपेक्टेड सीईटी स्कोर अँड पॉलिटेक्निक कट ऑफ रेंज आहेत. बरोबर. त्याचबरोबर ब्रांच आणि कॅटेगरीनुसार कट ऑफ चेंज होऊ शकता. त्याचबरोबर जर तुम्हाला तुमच्या सीईटी स्कोर किंवा 10च्या पर्सेंटेजवर जर तुम्हाला कोणता कॉलेज मिळेल हे जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करून नक्की कळवा. बरोबर. जर तुम्हाला सीईटीच्या स्कोरनुसार किंवा तुमच्या 10वीच्या पर्सेंटेजनुसार जर कोणतं कॉलेज मिळेल हे जर जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करून तुम्हाला तुमची कॅटेगरी प्लस त्याचबरोबर तुमचा पर्सेंटाईल आणि सीईटीचा स्कोर, जर तुम्ही सीईटी दिले असेल तर सीईटीचा स्कोर, जर तुम्ही 10 दिले असेल पॉलिटेक्निकला जायचं असेल तर 10चा स्कोर हा मेन्शन करून आणि कॅटेगरी वाईज मेन्शन करा, जेणेकरून आम्ही तुम्हाला आहे ना जे काही तुमच्या मार्कानुसार तुम्हाला कुठे ऍडमिशन मिळेल हे प्रॉपर तुम्हाला कळवेल. आय होप तुम्हाला व्हिडिओ कळालाच असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आपल्या पेड काउन्सिलिंग साठी जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की संपर्क करा, जेणेकरून तुम्हाला पेड काउन्सिलिंगच्या रिलेटेड अजून जर माहिती पाहिजे असेल किंवा या कॉलेजेसमध्ये तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्की संपर्क करू शकता. किंवा तुम्हाला या कॉलेजमध्ये डायरेक्ट मॅनेजमेंटचं ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की संपर्क करा. तुम्हाला मार्क कमी जरी पडले असेल तरी सुद्धा तुम्हाला या कॉलेजेसमध्ये आपण ऍडमिशन करून देऊ. भेटूया अशा नेक्स्ट टॉप 10 कॉलेजेस सोबत आणि डिस्ट्रिक्ट सोबत. आवडतं तुमच्या डिस्ट्रिक्ट सोबत, तुम्ही जिथे राहतात त्या डिस्ट्रिक्ट सोबत फक्त कमेंट मध्ये डिस्ट्रिक्ट टाईप करायचं, तुम्ही कुठे राहता त्या डिस्ट्रिक्ट साठी आपण लवकरच व्हिडिओ घेऊन येऊ. भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.